नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग नाशिक या ठिकाणी चौकीदार या पदाची भरती निघालेली आहे। तर यासाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली असून 27 मे ची अंतिम तारीख आहे। हा अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता लागणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, नाशिक आदिवासी विभागाअंतर्गत 468 जागेसाठी चौकीदार या पदाची भरती निघालेली आहे। जे विद्यार्थी 10वी पास आहे त्यांना या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे। तर कालपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे बघा। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे लागणार आहे। लक्षात ठेवायचं, आधार कार्ड तुमच्यासाठी महत्त्वाचं, अर्ज भरताना सोबत घेऊन जायचं। त्यानंतर तुम्ही फक्त 10वी पास असाल तर तुम्ही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं। लक्षात ठेवायचं, जर तुम्ही 10वी पास असाल तर फक्त 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट घेऊन जायचं, किंवा तुमचं 12वी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, पीजी झालं असेल, इथे संपूर्ण मार्कशीट सोबत घेऊन जायचं आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट घेऊन जायचं। जर तुम्ही 12वी झाली असाल तर सोबत घेऊन जायचं, नाही तर काही गरज नाही आहे, तुम्ही 10वी पासवर आपला अर्ज भरू शकता। नंतर फॉर्म भरताना तुमच्याकडे एक फोटो लागेल, पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल अपडेटवाला, कारण फोटो तुम्हाला स्कॅन करावा लागते, लाईव्ह फोटो नाही आहे या ठिकाणी। नंतर तुमच्याकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट महत्त्वाचं, डोमेस्टिक सर्टिफिकेट लागेल। नंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे, कास्ट सर्टिफिकेट लागेल। तर ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची गरज राहणार आहे, लक्षात ठेवायचं, जे मागासवर्गीय उमेदवार SC ST कॅटेगरी सोडून त्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे, त्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अर्ज भरताना लागणार आहे। त्याचबरोबर जर कोणते समांतर आरक्षण तुमच्याला घ्यायचं असेल अर्ज भरताना, जसं की अपंगाचं आहे, अपंग सर्टिफिकेट तुमच्याकडे लागेल, किंवा माजी सैनिकाची जागा या ठिकाणी दिलेली आहे, तर अर्ज भरताना माजी सैनिकचं सर्टिफिकेट पण तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तर हे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला अर्ज भरताना सोबत लागणार आहे। लक्षात ठेवायचं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर, आणि ग्रॅज्युएशन PG झालं असेल त्याचे मार्कशीट। नंतर तुमच्याकडे एक फोटो लागेल, नंतर आधार कार्ड, नंतर कास्ट सर्टिफिकेट, डोमेसिल सर्टिफिकेट, ज्यांना नॉन क्रिमिनल लागू नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आणि ज्यांना समांतर आरक्षण वगैरे घ्यायचं असेल ते सर्टिफिकेट लागेल। हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। ठीक आहे, जे ओपन कॅटेगरीची विद्यार्थी आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही आहे, नॉन क्रिमिनलची गरज नाही आहे। लक्षात ठेवायचं, कालपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली असून 27 मे ची अंतिम तारीख आहे, आणि यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागणार आहे। ओपन कॅटेगरीला 1000 रुपये असणार आहे आणि मागासवर्गीयांना 900 रुपये असणार आहे। हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे भरू शकता। तर त्यासाठी तुम्ही बँकेमध्ये बॅलन्स ठेवायचं, फोनपेद्वारे तुम्ही आपले पेमेंट करू शकता। ठीक आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।